राजकारणात उतरायचं असेल तर अगोदर त्याचं शिक्षण घेण्यासाठी बीडला यावं लागतंय. कारण इथे राजकारणाचे धडे नाही तर पुस्तकच असतात. कारण इथे माजी मंत्री दुसऱ्या पक्षाच्या हेलिकॉप्टरमध्ये तर सध्याचे खासदार दुसऱ्या पक्षाच्या हेलिकॉप्टरमध्ये बघायला मिळतं. पण हे हेलिकॉप्टर वर गेल्यानंतर चर्चा काय होते हेच मात्र समजत नाही. हे मी का सांगतोय तर याचं कारण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यात 6 सभा झाल्या, पण यावेळी धनंजय मुंडे हे गैरहजर राहिले. पण बीड येथील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला असून यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे कार्यक्रमास मात्र उपस्थित होते. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ आहेत. त्यांच्याच पक्षातील बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात भूमिका घेत असून ते जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या परळी सोडता कुठल्याच कार्यक्रमास उपस्थित राहत नाहीत. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे सुद्धा बीड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांना सर्वच पक्षांचे आमदार देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदारही या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून आले. सर्व विकास कामांचे कार्यक्रम पार पडल्यानंतर अजित पवार हे बीडमधून पुण्याकडे रवाना झाले. पुण्याकडे जाताना हेलिकॉप्टरमध्ये अजित पवार यांच्यासोबत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे हेही एकत्र दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमास धनंजय मुंडे यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्याच भवाया उंचावल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड जिल्ह्यात 6 सभा झाल्या. या एकाही सभेला धनंजय मुंडे हजर नव्हते. वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी बीडमध्ये अजित पवारांनी सभा घेतली. त्या सभेला धनंजय मुंडे हे कौटुंबिक कारण देत आपण बाहेरगावी आहोत असे सांगितले आणि गैरहजर राहिले. मात्र धनंजय मुंडेंनी दुसऱ्याच दिवशी बीड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड आले असता त्यांच्या स्वागतासाठी ते दिसून आले. त्यामुळे धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. दिवंगत संतोष देशमुख हत्येनंतर मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य आरोपाच्या अंतर्गत अद्यापही कारावासात आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि यानंतर मुंडे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाण्यास टाळले. अजित पवार हे अनेक वेळा बीड दौऱ्यावर असतात तेव्हा मुंडे यांची अनुपस्थिती दिसून येते. तसेच काही दिवसांपूर्वी मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली होती. यामुळे येणाऱ्या काही दिवसात मुंडे यांची भूमिका पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संत वामनभाऊ यांच्या सुवर्ण महोत्सवाची पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी माझे मित्र असं म्हणत धनंजय मुंडे यांचा केलेला उल्लेख चर्चेचा विषय ठरला. तसंच या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने एकत्रित प्रवासही केला. त्यामुळं एकीकडे अजित पवारांच्या कार्यक्रमांपासून काहीसे दूर राहिलेले धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या जवळ जात आहेत का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. एकीकडे धनंजय मुंडे यांची भाजप नेत्यांशी जवळीक वाढताना दिसत असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत असली तरी हा जो प्रवेश होय तितकंच सोपं नाही. कारण धनंजय मुंडे हे विधानसभेला राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आमदारकीची टर्म संपण्याआधी त्यांना पक्षांतर करायचं असल्यास आधी त्यांना आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं लागेल. अशा स्थितीत ते पोटनिवडणुकीची रिस्क घेतील की नाही याबाबत मात्र साशंकता आहे. त्यामुळे त्यांना घड्याळ सोडून हाती कमळ घ्यायचे असल्यास योग्य टायमिंगची वाट पाहावी लागणार आहे हे मात्र निश्चितच. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.